एक आपण निक्षून लक्षात घेतलं पाहिजे, भारतीय नागरिकाला अर्ज करण्याचा अधिकार असतो एखाद्या विषयाची चौकशी करा म्हणून, आणि त्या अनुषंगानं किरीट सोमय्याजींनी जर अर्ज केलेला असेल आणि त्यावर तथ्य पडताळून पाहिल्याच्या नंतर अपिलेट ट्रिब्युनलनी माननीय न्यायमूर्ती भंडारी यांनी जर निकाल दिलेला असेल की अजित पवार यांच्या त्या जे खाते आहेत बेनामी मालमत्तेच्या संदर्भानं जर क्लीन चिट दिली असेल तर मला असं वाटतंय तो दिलेला न्यायालयाचा निर्णय आहे, आणि न्यायालयाच्या निर्णयावर आपण कोणताही चुकीच्या पद्धतीनं बोलणं किंवा राजकारण करणं मला असं वाटतंय ते भारतीय संविधानाला अपेक्षित नाही, अभिप्रेत नाही, आणि संविधानिक भूमिकेच्या विरुद्ध जाऊन वागणे असं मला वाटतंय। किरीट सोमय्याने जे आरोप केला होता त्यावर काय म्हणणं? किरीट सोमय्याजींनी जे अर्ज केला ते त्यांच्या अधिकारातला होता, भारतीय नागरिक म्हणून कुणीही अर्ज करू शकते, त्याच्यामुळे अर्ज करणं तक्रार करणं हे नागरिकाचं म्हणजे दिलेले अधिकार आहेत, संविधानिक अधिकार आहेत, आणि त्या दिलेल्या तक्रार अर्जावर एखाद्या संस्थेनं तपास करणं आणि त्यानंतर एखाद्या अपिलामध्ये एका सर्वोच्च न्यायालयाच्या दर्जाच्या न्यायाधीशांनी निकाल देणं, ते निकाल दिल्याच्या नंतर एखादी क्लीन चिट येते, जसं अजित पवारांच्या मालमत्तांच्या बाबतीत आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आली, त्यानंतर मला असं वाटतं की त्या प्रकरणामध्ये काही शिल्लक राहत नाही। न्यायालयाने क्लीन चिट दिल्याच्या नंतर मला असं वाटतं की त्याच्यावर स्टॉप दॅट। तर दुसरं ते जर मी भ्रष्टाचारी असतो तर त्यांनी माझ्यासोबत काम केलं नसतं असं अजित पवारांनी आरोपावर म्हटलेलं आहे, काय म्हणाल्यावर? हे पहा, अजित पवारांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे। अजित पवार ज्यावेळेस म्हणजे एखाद्या प्रकरणातून निर्दोष सुटलेत त्यावेळेस अजित पवारांना साहजिकच आहे म्हणण्याचा अधिकार आहे की मी भ्रष्टाचाराच्या म्हणण्यापेक्षा बेनामी मालमत्ता किंवा बेहिशोबी आर्थिक व्यवहाराच्या संदर्भानं क्लीन चिट दिल्याच्या नंतर अजित पवार योग्यच बोलले ना, काय अयोग्य बोलले? मला असं वाटतंय की किरीट सोमय्याजींची भूमिकासुद्धा त्यांच्या पुरती मर्यादित बरोबर आहे, आणि अजित पवारांनी निकाल आल्याच्या नंतर दिलेली रिॲक्शनसुद्धा मला असं वाटतं की ते त्यांच्या अधिकारात योग्य बोलले। जोपर्यंत कोणतंही न्यायालय किंवा एखादी तपास यंत्रणा एखाद्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो पूर्ण अधिकार आहे असं माझं ठाम मत आहे। डंके की चोट पे मत आहे, डंके की चोट पे अजित पवारांना जे आहे निर्दोष सुटल्याच्या नंतर मला असं वाटतं कुणी स्टिग्मॅटिक त्यांच्यावर बोलू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।